बॉस में ज़रा संभालना था मैडम ही ना एक मिनट ऑफ करो भाई। सर बताइए, PPP यानी पुलिस पब्लिक प्रेस का जो है आज रियासत कर्नाटक में भी एक नई शाख जो है शुरू हुई है, या गौस साहब को जो है यहाँ का सदर बनाकर एक नई जिम्मेदारी जो है नेशनल के सदर ने दी है, तो किस तरह ये यहाँ से ले जाएंगे और एक्चुअली क्या ऑर्गेनाइजेशन है आपकी भी यहाँ पर आमद हुई? जी फरमाइए। आज मुझे बहुत खुशी हुई कि ये पुलिस पब्लिक प्रेस ऑर्गेनाइजेशन का जो झारखंड से शुरू होके हमारे बेंगलुरु तक आया है और इसके स्टेट प्रेसिडेंट मेरे छोटे भाई गौस मोहम्मद को ये जिम्मेवारी दी गई है और इनके साथ में एक बहुत बड़ी टीम है जो इस सारे प्रोग्राम को अच्छी तरह से निभा सकें। और ऐसे ऐसे सोसाइटी और ऐसा ऑर्गेनाइजेशन आना बहुत ज़रूरी है। और मैं इन सबको बोला हूँ कि आपका पहला कदम होना चाहिए कि एक कॉन्स्टिट्यूशन का एक कॉपी, इससे आप भी अच्छी तरह से वाकिफ़ हो जाइए और दूसरों को भी अपने हक़ और ज़िम्मेदारियों के बारे में बताइए और मुल्क के लिए आप क्या कर सकते हैं और मुल्क आपके लिए क्या कर सकती है करके सर आज ये जानना बहुत ज़रूरी है। और ये रही पहली बात मेरी। और दूसरी बात मैंने सबको यही बताया कि किसी भी शख्स को तालीम से दूर मत रखिए। अगर आप उससे दूर रख रहे हैं तो आप उससे दुश्मनी कर रहे हैं। आप चाहे वो कसाई का बच्चा हो, जुलाहे का बच्चा हो, ड्राइवर का बच्चा हो या लोहार का बच्चा हो, किसी भी बच्चे को भी कितनी भी गरीबी हो उसको तालीम से दूर रखना चाहिए। कितनी भी मुश्किलें आए या तकलीफ़ हो, तालीम से अगर दूर रखोगे तो बच्चे की ज़िंदगी के साथ आप खिलवाड़ करोगे करके। ये रही दूसरी बात। तीसरी बात मैंने ये कहा कि जहाँ तक हो सके औरतों को ज़्यादा से ज़्यादा मौका देना चाहिए, उनको सामने लाना चाहिए ताकि औरतें हमारी ज़िंदगी में, मर्द कितना भी अगर ताकतवर समझे अपने आप को, बुलंद समझे अपने आप को, लेकिन उसको सही रास्ता दिखाने वाली घरवाली होती है और औरत ही होती है। अगर औरत अच्छी तरह से पढ़ी लिखी हो, दुनियादारी उसको अगर मालूम है, तो बच्चे की परवरिश और घर की परवरिश और अच्छी तरह से कर सकती है। और बहुत सारे ऐसी जिम्मेवारियाँ और इनकी डिटेल्स इनको MK अहमद साहब ने बताया है, जिस तरह से लीगल सर्विस अथॉरिटी के बारे में बताया है, ब्लड डोनेशन कैंप्स के बारे में बताया है, और पुलिस स्टेशन और तहसीलदार ऑफिस के इंटरेक्शन के बारे में बताया है, गवर्नमेंट प्रोसीजर के बारे में बताया है। सो इनकी रास्ता बहुत बुलंद है, मजबूत है, जिम्मेवारियाँ काफ़ी हैं इनके ऊपर में, लेकिन इनको भी बहुत कुछ सीखना है उन जिम्मेवारियों को निभाने के लिए। सर आज के दौरान आपने बताया कि सियासी ताल्लुकात जो है सबके साथ बराबर। जी हाँ, जी क्या मैं आपसे यही कहना चाहता हूँ कि जैसे कि मैं आज जो है ज़्यादा मुसलमानों के साथ मैं जहाँ बात कर रहा हूँ, हालांकि मैं BJP में हूँ, लेकिन आपका प्यार मोहब्बत हमको यहाँ खींच के लाया है। आपसे यही कहना चाहता हूँ कि अपनी सियासी अंदाज जो है एक ही जगह उसको इकट्ठा मत कीजिए, उसको फैला के रखिए। आपका इरादा बाकायदा ये होना चाहिए कि हमको कहाँ से कितना फ़ायदा हो सकता है। और सारी पॉलिटिकल पार्टीज़ जो है कंपटीशन में रहती है कि हमको सियासत चाहिए, हमको हुकूमत चाहिए करके। सो इसलिए मैं यही कहना चाहता हूँ कि मुस्लिम शुड बी देयर इन ऑल दी पार्टीज़, केवल एक या दो पार्टी में नहीं। उनको भारतीय जनता पार्टी में भी रहना चाहिए, कम्युनिस्ट पार्टी में रहना चाहिए, जनता दल में भी रहना चाहिए, BJP, कांग्रेस, आम आदमी पार्टी और चरा जितनी पॉलिटिकल पार्टीज में सब आपके लोग रहे, तब आपका भला इसी में हो सकता है। अगर एक ही जगह पर रह जाओगे तो आपके लिए वो लिमिटेड हो जाता है। सब जगह रहो, आपको अगर वहाँ दावत नहीं भी हो तो ये तो सियासी मामला, आप कहीं भी जा सकते हो, आपको कोई आपको ना नहीं करेगा। सर आज आपने जो है नौजवानों के लिए एक पैगाम भी दिया है कि आजकल जो है नौजवानों का एक बड़ा तबका नशे की तरफ जा रहा है। हाँ, ज़्यादातर नहीं तो मैं दो जगह से बताया नौजवानों के लिए। नौजवान खाली बैठे हैं इसलिए ये नशीले चीज़ों के जकड़ में आ जाते हैं वो लोग। अगर उनको सही तालीम रहे, उनको नौकरी करने का सही मौका रहे तो वो वहाँ नहीं जाएंगे। नहीं तो खाली पीली विली करते रहो, बैठ के नुक्कड़ पर बैठ के गपशप करते रहो, गाली गलौज करो या कोई गलत काम कैसे किया जाए कि करो। अगर आप सही देखना चाहते हो, अगर आप मेरी बात को बुरा मत समझो, आप जेल में जाके देखो कितने मुसलमान बच्चे जो अपनी किए हुए के लिए वहाँ पछता रहे हैं। अगर शायद ये लोग पढ़े लिखे रहते, इनके ऊपर कोई जिम्मेवारी रहती तो कतई वहाँ जेल तक नहीं जाते। अगर
आपका ये सबसे प्राइम ड्यूटी बनता है। जैसे मैडम ने बहुत अच्छी तरह से फरमाया कि आप एजुकेशन के बारे में आप अगर एजुकेशन दिए और उनको मौका मिल गया नौकरी करने का, तो कोई भी गलत काम करने के लिए, गलत काम कौन करने जाता है जिसको कि मालूम नहीं कि ज़िंदगी के साथ में हम कैसे डील करेंगे। तो वो इधर उधर के लोगों के इसमें आ रहे, तू इधर आ का, इधर इसको मारने चल, उसको मारने चल, इसको काटने चल करके, उसको पता भी नहीं चलता है कि वो करने के बाद में उसको क्या क्या है, पुलिस, कोर्ट, जेल, और उसके बाद में घर के अंदर में भी उसको जेल से छोड़वा के आने के लिए कितना हज़ारों लाखों रुपए वकीलों को देना पड़ता है। सर वही पैसे घर में अच्छी तरह से माहौल बना के घर में रखें। अगर घर की औरत को अच्छी तरह से तालीम दी गई तो घर का माहौल औरत बना के रखती है ताकि कोई भी बच्चा गुमराह नहीं होगा। सर आपने बताया कि हर सियासी जमात के साथ जो ताल्लुक़ रखना चाहिए, ठीक है, लेकिन एक चंद मखसूस सियासी जमातें जो है मुसलमानों के लिए उनकी जो है छवि जो है अलग हो चुकी है, या लोग जो है वहाँ पर जाना ऐब समझते हैं। तो इस शायद आप वहाँ नहीं हैं इसलिए, अगर आप वहाँ रहते तो कोई होता ही नहीं आप। सर शायद अगर आप उस पार्टी में रहते हैं, अगर देखिए हम इस कमरे को छोड़ के चले जाते 10 लोग हमको हमारे ऊपर हमारा भला बुरा कह सकते हैं। अगर हम खुद यहाँ मौजूद हैं तो हमारे बारे में आप इस मुल्क के हैं, आपको सब जगह रहना चाहिए, केवल एक जगह नहीं रहना चाहिए बस। सर आने वाले एमपी इलेक्शंस में ये भी बात सामने आ रही है कि आप भी जो है कंटेस्ट करने वाले हैं, तो क्या क्या बहुत दूर की बात है, बहुत बड़ी पार्टी है ये बहुत बड़ी पार्टी है। पार्टी को आप मेरे ऊपर इतना प्यार जता रहे हो, मैं उसका बहुत शुक्रगुजार हूँ, लेकिन बहुत बड़ी पार्टी है। लेकिन जहाँ भी हैं वहाँ पर हम लोगों के साथ में बस, चाहे वो हिंदू हो या मुसलमान हो। आप तो मेरी ज़िंदगी तो एक खुली किताब है, और ख़ास करके जो मैं कमीशन रेट में काम किया आप सबको मालूम है। और मैं तो अपने चुनाव के दौरान भी चामराजपेट में जहाँ ऑलमोस्ट 1.25 लाख मुसलमान हैं, वहाँ पर भी मैं कहा कि मेरे 32 साल की पुलिस नौकरी में जहाँ जहाँ मैं नौकरी किया हूँ, मुसलमान का एक बूंद खून ज़मीन पर गिरने नहीं दिया हूँ। चाहे वो बाबरी मस्जिद जिस समय गिरी, मैं दावणगेरे में एएसपी था 1992, वहाँ से लेकर 2020 तक जब मैं बेंगलुरु सिटी पुलिस कमिश्नर था, मैं दावणगेरे में था, शिमोगा में था, हुबली धारवाड़ में था, कुर्ग में था मैं। उसके बाद में डीसीपी था, इधर भी डीसीपी रह चुका हूँ मैं, और बेलगाम में भी रहा था मैं। उसके बाद में फॉरेन में भी नौकरी किया। जहाँ पर भी जाए कहीं पर भी खून खराबा होने का कहीं मौका नहीं दिया, ख़ास करके हमारे कर्नाटक और बेंगलुरु में। तो ये बड़े फ़ख्र से मैं यही चीज़ कह सकता हूँ। सर आपने कहा कि औरतों को भी जो है सही हक देना चाहिए, उनको भी आगे लाना चाहिए, उनको कमज़ोर नहीं समझना चाहिए। हाँ। लेकिन मणिपुर में जिस तरह का मामला सामने आया है, क्या आप इसको कंडम करते हैं, मानते हैं कि इंसानियत जो है सबसे बड़ी चीज़ है। जी। अगर इंसानियत अगर कहीं खो रही है तो उसको बारे में याद दिलाने वाले भी लोग हैं, तो याद दिलाने वाले भी लगे हुए हैं। बुरे अच्छे लोग सब जगह हैं। वो जो हो रहा है अच्छा नहीं हो रहा है करके सभी लोग बोल रहे हैं, नहीं होना चाहिए था, ऐसा हो गया, उसको ठीक करना है। हुकूमत की क्या जिम्मेदारी होनी चाहिए सर इस तरह की? हुकूमत की जिम्मेदारी इसलिए बोलो, कॉन्स्टिट्यूशन को पढ़ो, पता चल जाएगा। आज का प्रोग्राम क्या है, क्या देना पड़ा का सर्टिफिकेट जो दिए हैं, क्या ऑफर दिए हैं? अस्सलाम वालेकुम सबको ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ರಿಗೂ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನನ್ನ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಸರ್ ಅವ್ರನ್ನ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಲೇಔಟ್ ಆದ ಸರ್ಕಲ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಕೊಟ್ರೇಶ್ ಸರ್ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದರು. ಸೊ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರೆಸ್ ಕೋಆರ್ಪೊರೇಷನ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಅಂತ MCA ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ, ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ, ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಅಫೇರ್ಸಿಂದ ಇದು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಈ ಪಾರ್ಟಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಈ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಬರೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಇಂಡಿಯಾಲಿರೋದು. ನಮ್ಮ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆದ KP ಅಹಮದ್ ಸರ್ ಅವರು ಬಂದು ಜಾರ್ಖಂಡ್, ದಿಲ್ಲಿಯಿಂದ ಈ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ನ ನಡೆಸ್ತಾರೆ. ನಾನು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯನ ನಿಭಾಯಿಸ್ತಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನನಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಸ್ಟೇಟ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ಗಳು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇವತ್ತು ಸೇರಿ ಇದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಾಹಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಇವತ್ತು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ಗಳ ಪೋಸ್ಟ್ ಇತ್ತು. ಸೊ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಸರ್ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಡ್ಸೋಣ, ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಓಪನಿಂಗ್ ಆಗೋ ಥರ ಎಲ್ರಿಗೂ ಅವ್ರವ್ರ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನ, ಅವ್ರವ್ರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ಸ್, ಅವ್ರ ID ಕಾರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನ ಅವ್ರವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಸರ್ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಡಿಸ್ದೆ ಸರ್. ಯಾವ ರೀತಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು ಜನರಿಗೆ? ಸರ್ ಸೇವೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನೋಡಿ, ಇವಾಗ ಕರಪ್ಷನ್ ಎಲ್ಲಿದೆ ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೋಗ್ತೀವಿ. ಫ್ರೀ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಸರ್ವಿಸ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಇವಾಗ ಮೆಡಿಕಲ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಇರುತ್ತೆ,
ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಬೆಡ್ ಸಿಗಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಡೆತ್ ಆಗಿದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ನಾವು ಹೋಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅವ್ರಿಗೆ ಮಣ್ಣು ಮಾಡೋವರೆಗೂ ನಾವು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಇವಾಗ ಯಾರ್ದೋ ಒಂದು ಕೇಸಾಗಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಅಮಾಯಕ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಬಿಡ್ಸೋಕ್ಕೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಅನುಕೂಲಗಳಿಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನು ಲಾಯರ್ನ ಫ್ರೀಯಾಗಿ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಸುಮಾರಿದೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ. ಐಡೆಂಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಏನು ನಿಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸರ್ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲೂ. ಸೊ ಕರೆಗಳು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಿದೆ ಅಂತ. ಸೊ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ನಾವು ಟೀಮ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಸರ್, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಇಂಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಅನ್ನೋದಿದೆ. ಸೊ ಎಲ್ಲೇ ಒಂದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬರಲಿ, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬರಲಿ, ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವ್ರನ್ನ ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಒಳಗಡೆ ಅವ್ರಿಗೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ತಗೊಳ್ಳಿ, ನೀವು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ರಾಮನಗರದ ಹತ್ರ ಇದ್ದೀರಾ, ಗಾಡಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು, ಇಲ್ಲ ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದಾರೆ, ಏನೋ ಬ್ರೇಕ್ ಡೌನ್ ಆಯಿತು ಗಾಡಿ, ಲೇಡೀಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಟೀಮಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್, ಅವ್ರನ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಾಹಸ ನೀಡೋಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಆ ಗಾಡಿ ಏನಾಗಿದೆ ಫ್ಯಾಮ್ಲಿ ಸೇಫಾಗಿ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಈ ಥರ ಒಂದು ಟೀಮ್ ವರ್ಕನ್ನು ನಾವು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೆಲ್ಲ ಇಡೀ ಇಂಡಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಕ್ಕಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ, ನಮ್ಮ ಡೆಮೋಕ್ರಸಿನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಗೇನು ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಂಡು. ನಾವು ಕರಪ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರಿ, ಇತ್ತೀಚೆಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಇದು ಸರ್ಕಾರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಕರಪ್ಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹೌದು ಸರ್. ಏನಾದರೂ ತಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಹೋಗಿ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್? ಸರ್ ನಾವು ಮಾಡಿರೋದು ತುಂಬ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಇದ್ರ ಮೊದಲೇ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಲ್ಲಿದ್ದೆ, ಅದಾದ ನಂತರ ನನ್ನ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ರಾವ್ ಸರ್ BJPಗೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆದರೂ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟೆ. ಸೊ ನಾನು ಸೆಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಫಾಲೋ ಅಪ್ಪಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ. ನಾನು ಜಾತಿ ಅನ್ನೋದು ನೋಡಲ್ಲ, ಪಕ್ಷ ಅನ್ನೋದು ನೋಡಲ್ಲ, ವ್ಯಕ್ತಿತ್ವನ ನೋಡಿ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ. ಎಲ್ಲೇ ಇದ್ರಿ ಜಾತಿ ಮತ ಎಲ್ಲ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು, ನನ್ನ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ನ್ಯಾಷನಲ್ ಫಂಕ್ಷನ್ ಇರಲಿ, ಇಲ್ಲ ನಮ್ಮದು ಒಂದು ಯಾವುದೋ ನಮ್ಮ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬರಲಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಕರಪ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತು ಬಂದಾಗ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೊಂದು ಕಾನೂನು ಅನ್ನೋದಿರುತ್ತೆ, ಅದರದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗಿ ಸರಿ. ಅವೇರ್ನೆಸ್ ಥರ ಏನಾದರೂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಯುವಕರಲ್ಲಿ? ಭಾಳಷ್ಟು ಸರ್ ಇವಾಗ ಆ್ಯಸ್ ಅನ್ ಸ್ಟೇಟಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಇದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಿರೋದು. ಇದಾದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಇವಾಗ 15th August ಬರ್ತಾ ಇದೆ, ಒಂದು ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಇಕ್ಕಣ ಅಂತ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲೇ ಟಿಪ್ಪು ಸರ್ಕಲ್ ಅಂತ ಇದೆ. ಮುಂದೆ ಕರ್ನಾಟಕ ಫ್ಲ್ಯಾಗ್ಸ್ಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ಲ್ಯಾಗ್ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಆರಿಸ್ತೀವಿ ಅದೆಲ್ಲ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಟ್ಟದಾಗ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾರೋ ಕಸ ಹಾಕ್ತವ್ರೆ, ಯಾರೋ ಏನೋ ಮಾಡ್ತವ್ರೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರಿಪಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಯಾವ ರೀತಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು? ಯಾರಾದರೂ ತೊಂದರೆಲಿದ್ರೆ ಯಾರಾದರೂ? ಸರ್ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಬಗ್ಗೆ ಆನ್ಲೈನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದೆ. ನೀವು ಬರೀ ಪೊಲೀಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರೆಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಹೊರದ್ರೆ ನೀವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ನಿಮ್ಗೆ ಗೂಗಲಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ನಾನು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿ ನನ್ನ ನಂಬರು ಸಹ ಇದೆ ಅದರಲ್ಲೇ. ಸೊ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಲ್ಲಿ, ಫೇಸ್ಬುಕ್ ಇರಲಿ, ಟ್ವಿಟರ್ ಇರಲಿ, ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮಗೆ. ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಇದರಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ ಸರ್, ಇದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಮೀನ್ಸ್ ದಿಲ್ಲಿಯಿಂದ MCA ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಇದು. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಜಾಯ್ನ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಾನು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿದ್ದೀನಿ, ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ ಖಾಲಿ ಇದೆ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿಬಿಟ್ಟು, ಅವ್ರು ಯಾವ ಇದಕ್ಕೆ ಫಿಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಸೂಟಬಲ್ ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ ಇದೆ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಗೌಸ್ ಪಾಷಾ ಅಂತ, ಪೊಲೀಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರೆಸ್ ಖಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಾನು ಆ್ಯಕ್ಚುಲ್ ಪ್ರಾಪರ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಂದ ಆ್ಯಸ್ ಆನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮ್ಯಾನ್ ನನಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿಯಾಗಿ ನಾನು ಪೋಸ್ಟ್ ತಗೊಂಡಿರೋದು ಆ್ಯಕ್ಚುಲ್ ಆಗಿ ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ. ನೆಕ್ಸ್ಟು ಆಗ್ತಾ ಇರೋ ಅತ್ಯಾಚಾರಗಳು ಸ್ಟೇಷನ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ಸಿಂದ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಡೆಗಟ್ಟೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇನ್ಶಾಲ್ಲ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನೇನಿರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಹೋಲ್ಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಾರರಿಂದ ಎಲ್ಲ ಇದಕ್ಕೂ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು. ಮುಂದೆ ಇದ್ದಿದ್ದು ಆ್ಯಸ್ ಆನ್ ಇಂಡಿಯನ್ ಆ್ಯಂಡ್ ಪಕ್ಕ ಕನ್ನಡಿಗ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲದನ್ನು ಜಾತಿ ನೋಡ್ದಿರ ಎಲ್ಲ ಜಾತಿನವ್ರಿಗೂ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ತೊಗೊಂಡು ಮುಂದುವರ್ಸೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಪೋಸ್ಟ್ಗೆ ನಾನು ಅಪಾಯಿಂಟ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾದರೂ ಇದ್ರೂ ತಾವು ನಮ್ಮ ನಂಬರ್ಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ನನ್ನ ನಂಬರ್ ಬಂದು 9902081234. ಎನಿ ಟೈಮ್ 24/7 ಎನಿ ಟೈಮ್ ಕಾಲ್ ಮಾಡಿ, ವಿಲ್ ಬಿ ದೇರ್. ಇಬ್ರಾಹಿಂ ಖಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ.